भांडण न करता शत्रूला पराभूत करण्याचे 7 मार्ग. बरेच लोकांना वाटतं की शत्रूला हरवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बदला घेणे. पण सायकोलॉजी आणि विद्वानांच्या मते सर्वात मोठा विजय म्हणजे कोणालाही तुमच्या मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवू न देणे. भांडण न करता जिंकण्याचे हे 7 शक्तिशाली मार्ग जाणून घ्या. 1. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मास्टर युअर इमोशन्स. जेव्हा कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्यांना तुमची रिएक्शन हवी असते. नेहमी शांत राहा. स्वतःवर नियंत्रण ठेवणे हीच सर्वात मोठी ताकद आहे. 2. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमचे लक्ष हे त्यांच्यासाठी इंधन आहे. जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल, तर त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ घालवू नका. काही वेळा तुमचे मौन शब्दांपेक्षा जास्त प्रभाव पाडते. 3. इतके यशस्वी व्हा की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. टीकेला उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमची प्रगती. लोकांना चुकीचे सिद्ध करण्यात ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा ती ऊर्जा स्वतःला सुधारण्यासाठी वापरा. तुमचे यश तुमचे उत्तर असेल. 4. मानसिकदृष्ट्या मजबूत बना. बिल्ड अ स्ट्रॉंग माइंड. लोक तुमच्यावर तेव्हाच नियंत्रण ठेवू शकतात जेव्हा ते तुमच्या विचारांशी खेळतात. नवीन गोष्टी शिका, शिस्त पाळा आणि मनाने इतके खंबीर व्हा की कोणीही तुम्हाला मॅनिप्युलेट करू शकणार नाही. 5. त्यांच्या कर्मांना त्यांचे सत्य दाखवू द्या. लेट ॲक्शन्स रिव्हील कॅरेक्टर. तुम्हाला प्रत्येक खोट्या व्यक्तीचा पर्दाफाश करण्याची गरज नाही. जे लोक खोटं बोलतात किंवा फसवणूक करतात, त्यांचे रूप काळाच्या ओघात सर्वांसमोर येतेच. तुम्ही फक्त खरे राहा. 6. चांगल्या लोकांच्या सोबत राहा. सराउंड विथ गुड पीपल. तुमची संगत जितकी चांगली, तितके तुम्ही मजबूत व्हाल. चांगले मित्र आणि मार्गदर्शक तुम्हाला चुकीच्या वादांपासून वाचवतात आणि पुढे जाण्यास मदत करतात. 7. बदल्याऐवजी स्वतःच्या शांततेवर लक्ष द्या. फोकस ऑन पीस, नॉट रिव्हेंज. बदला घेण्याच्या नादात तुम्ही त्याच व्यक्तीशी मानसिकदृष्ट्या बांधले जाता, ज्याने तुम्हाला त्रास दिलाय. खरी शांतता तेव्हा मिळते, जेव्हा तुम्ही त्यांना महत्त्व देणे बंद करता. लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा विजय शत्रूचा नाश करणे नाही, तर स्वतःला इतके मजबूत बनवणे आहे, की कोणाच्याही येण्या-जाण्याने तुम्हाला फरक पडणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि या 7 पैकी कोणती गोष्ट तुम्ही आजपासून पाळणार आहात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.